श्री स्वामी समर्थ. 10 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सकाळी 4 वाजता मठामध्ये गेलेलो. सगळ्या लेडीज आणि छान असा अभिषेक केलेला आहे आम्ही सकाळी 4:30 वाजता स्वामींचा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. ओम श्री स्वामी. अभिषेक झाल्यानंतर आरती केली आणि त्यानंतर माझी फ्रेम अर्धवट राहिली होती सजवायची, ती मी कंप्लीट करून घेतली आणि छान असं स्वामींना मी सजवलेलं आहे. आणि स्वामींनी मला सेवा करण्याचा एक संधी दिली. मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या हाताने स्वामींचा अभिषेक झाला, छान फ्रेम सजवली, आरती झाली आणि छान आम्ही सगळं तिकडचं आवरून घरी आले 7-8 वाजता. त्यानंतर स्वामींच्या नैवेद्याची तयारी केली आणि इथे आम्ही सगळेजण परत मठामध्ये आलो 11 वाजता, कारण की आम्हाला होम करायचा होता. तर होमाची इथे आम्ही तयारी करून घेतलेली आहे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी लेडीजनी मिळून छान होम केला आहे. इथे होम झाल्यानंतर छान आरतीही केली आम्ही सगळ्यांनी मिळून आणि नैवेद्यही दाखवला. पुरणपोळी आणि शिऱ्याचा स्वामींच्या आवडीचा नैवेद्य म्हणून आणला होता मी, तोही दाखवला आणि ते छान अशी आम्ही आरती केली. श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता. झाले लोटांगणवरी त्यानंतर आम्ही इथे सामूहिक पारायण सुद्धा केलं होतं. तुम्ही पाहू शकता आम्ही सगळ्यांनी मिळून पारायण केलंय. आणि संध्याकाळी परत आम्ही आरती केली 8 वाजता आणि महाप्रसादसुद्धा होता सगळ्या भाविकांसाठी आणि सगळ्यांना आम्ही प्रसाद देत होतो. इवन माझा मुलगासुद्धा आला होता तिथे प्रसादासाठी शाळेमधून आणि संध्याकाळी क्लास वगैरे करून. त्यालाही सकाळपासून यायचं होतं, पण शाळा आणि क्लासेसमुळे त्याला वेळ मिळाला नाही, त्यामुळे तो संध्याकाळी आला माझ्यासोबत. छान आम्ही सगळ्यांनी मिळून आरतीही केली आणि इथे आम्ही सगळ्या भाविकांना प्रसादही देत आहोत. तर मला फार असं मी स्वतःला भाग्यवान समजते की स्वामी प्रत्येक वेळी म्हणतात ना की न मागता मला खूप काही देऊन जातात खरंच. आणि खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. श्री स्वामी समर्थ. आणि खरंच खूप छान, मस्त.